आणखी एका मोठ्या दृश्यांकडे आपण जातोय आणि ही दृश्य आहे दिल्लीमधून नीट परीक्षार्थींचा अशा प्रकारे तीव्र संताप पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाहायला मिळतो आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने विद्यार्थी करताना पाहायला मिळतात। पाण्याचे फवारे उडवले जात आहेत। जेव्हापासून नीट पेपर फुटीचं प्रकरण पुढे आले तेव्हापासून संतप्त आंदोलनं या विद्यार्थ्यांची सुरू आहेत। आज पुन्हा एकदा असंच एक आंदोलन, आक्रमक आंदोलन दिल्लीमधून आपल्याला पाहायला मिळते। नीट पेपर फुटी प्रकरणामधल्या या संपूर्ण घडामोडींनंतर विद्यार्थी ठिकठिकाणी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा एक मोठं आंदोलन, वेगवेगळ्या पक्षांकडून ही आंदोलनं केली जातात। तर आजच्या या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोण करते काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र धर्मेंद्र प्रधान यांचे फोटो हातात धरलेले आहेत। त्याचप्रमाणे NTA वर सुद्धा कारवाई व्हावी, NTA मधून जे मोठे ऑफिसर्स आहेत त्यांचे बाहेर कुठे नेमके लागेबंद आहेत या संदर्भातला तपास व्हावा आणि अशा प्रकारे पेपर फुटीच्या अगदी तळाशी जाऊन याचा सगळ्याचा तपास व्हावा अशी मागणी करताना हे सगळे विद्यार्थी दिसतात। तर देशभरामध्ये नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं। हे आंदोलन आता राजस्थानमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर राजस्थानमध्ये सुद्धा पेपर फुटी प्रकरणाचे काही लिंक्स गेलेले आहेत आणि त्यामुळे आता राजस्थानमधले विद्यार्थी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात।